आता आपण निघालो आहोत नाश्ता करायला. आधी नाश्ता करायचं आहे, बेकार भूक लागलेली आहे. लंडन सगळी वेगळी झाली, थोडंच नाही घ्यायचं अजिबात. तर आता जाऊ खाली, नाश्ता वगैरे करू. लगेजवाल्याला बोलवलेलं आहे, तो येईल खाली लगेज घेऊन येईल आपलं. आपण आता खाली जाऊ. एवढा काय म्हणजे चांगला आहे सर. तर आपण जाऊ आता. आपण याला निघायचं आहे. कुठे जायचं आहे पहिले दर्शनाला? नवग्रह मंदिर वगैरे आणि भरपूर मंदिरं करायचं. आणि इथून पुढे जाऊ ओंकारेश्वरला. इथून रात्री जायचं आहे इंदोरला. मग इंदोरला जाऊन पेट मजा करायची. अरे मॅडमचं काही ना काही मागे वसुली केलेली दिसते यांनी. जाऊ दे. या एका कारणामुळे पार तिथे जाऊन परत रिटर्न आलो मी पप्पा इथे. कारण की पॉसिबलच नाही पुढे जायला. कारण की जर लाईनीत उभं राहायचं म्हटलं 4 तास पुढचे सगळे प्लॅन पिस्कट होऊन जातील. एवढी खतरनाक गर्दी आहे कालभैरवला. पूर्ण ही इथून अशी आहे आणि इथं आतमध्ये मिनिमम 5 लाईन्स आहेत. आणि ऊन कडक ऊन एकदम पूर्ण अवसर बघा, पूर्ण घामाने बरोबर. आता जर थोडंसं केलं आहे जरा. हे नवग्रह शनी मंदिर आहे. नवग्रह दर्शनानंतर आम्ही गेलो सिहोरला, पंडित प्रदीप मिश्रांच्या सिहोरला. त्या ठिकाणी आम्ही त्यांचं मंदिर बघितलं, जे त्यांचं शंकराचं मंदिर आहे ते बघितलं. नंतर जे नवीन मंदिर चालू आहे त्याचं काम बघितलं. नंतर त्या ठिकाणी आम्ही एका लाईनमध्ये गेलो, जी लाईन स्पेशली बनवली होती तिथल्या रुद्राक्ष घेण्यासाठी. सिहोरचा रुद्राक्ष फार पवित्र मानला जातो, जी जनरली पूजा वगैरे अर्चना करण्यासाठी घेतला जातो तिथून प्रसादाच्या स्वरूपामध्ये. त्याच्याकरता हाताला शाई लावली जाते आणि मग तुम्हाला रुद्राक्ष दिला जातो, डबल डबल घ्यावं ना म्हणून. नंतर ही जी शिला दिसते आहे तुम्हाला, ही त्यांना शंकरांनी स्वप्नातून सांगितलं होतं की ही शिला तुला या ठिकाणी भेटेल. ती शिला तिने तिथून काढली जमिनीतून आणि त्या शिलेपासून समोर चालू असलेल्या शंकराच्या त्या मंदिरामध्ये त्याचं पिंड तयार करणार आहेत. ती पिंड काही दिवसात तयार होईल, मंदिरही काही दिवसात तयार होईल. हे त्यांचं जे आहे, हे आहे त्यांचं ध्यान मंदिर. त्या ठिकाणी तुम्ही ध्यान करू शकता. त्यांचे जे सिहोरचे जे प्रवचनं वगैरे असतात ते याच ठिकाणी केले जातात. तिथे तुम्ही शंकराची मूर्ती वगैरे बघू शकता. त्या ठिकाणी ते बसतात. कुबेरेश्वर धाम सुद्धा म्हणतात. ते झालं. नंतर तिथलं जे पटांगण आहे तिथे पूर्ण फिरलो वगैरे, सगळे तिथली सगळ्या गोष्टी बघितल्यात. नंतर मम्मीला काही फोटोज वगैरे काढायचे होते. ॲज युज्युअल लेडीजला फोटो काढण्याची शौक असतोच. मग तो फोटो वगैरे काढले काही, बघू शकता तुम्ही. तर ते फोटोज वगैरे काढले. नंतर तिथले दर्शन घेतले. नंतर पुढे तिथे बाहेर एक छोटंसं भोजनालय होतं, त्या ठिकाणी जेवण केले आणि तिथून आम्ही निघालो. सुंदर वाटलं. जावं एकदा तरी सिहोरला जावं, मजा येते. तिथे फोटोज वगैरे काढायचे, दर्शन घ्यायचं, मनापासून दर्शन घ्यायचं आणि निघायचं. एंटर्ड इंटू द इंदोर. त्यात मस्त तयारी वगैरे झालेली आहे प्रॉपर. आता चहायला जायचं होतं, आपलं खाऊगल्लीमध्ये जायचं होतं. बट सीन असं झालेलं आहे की आज खाऊगल्ली आहे बंद. असं हॉटेल म्हणजे जिथं रूम घेतली आपण ते तो म्हणतो आहे. सो आता बघू. एक 56 दुकान म्हणून पण आहे. त्याचं म्हणणं आहे की तुम्ही तिथे जाऊ शकता, तुम्हाला खायचं पाहिजे असेल तर तुम्ही तिथे पण करू शकता इथे. सो आपण इंदोरमध्ये थांबलेलो आहोत. हॉलिडे होम्स म्हणून आहे, तिथे थांबलेलो आहे. तर ते हे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं प्रोजेक्ट आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ऑन स्पॉट रूम भेटणं इट इज इम्पॉसिबल. पण आमचं नशीब चांगलं होतं, काल एकाने रूम बुक केली होती बट त्यांनी ती कॅन्सल करून टाकली. सो मग ती रूम आम्हाला भेटली नशिबाने, आणि VIP रूम भेटली. तुम्हाला एकदा रूम दाखवतो. भाई रूम म्हणजे रूम आहे.
लेट मी सी यू शो यू. हे रूम आहे, हे तुमचं एंट्रन्स, हा तुमचा बेड पूर्ण, हे टी व्ही, अशा चेअर्स वगैरे आहेत ऑलरेडी. ही तयारी करण्यासाठीची तुम्हाला स्पेस दिलेली आहे त्यांनी. कपाट वगैरे आहे, वॉशरूम. ओके, हे पूर्ण जागा आहे. त्यांच्या इथे जेवणाची पण सोय स्वतःची. इफ यू वॉन्ट एनिथिंग यू कॅन गिव्ह ऑर्डर देम, दे विल प्रोव्हाइड इट फॉर यू. सो आता जाऊ खाऊ गल्ली, बघू एकदा चेक करावं लागणार कारण की चालू आहे का नाही आहे. तिकडे जाऊ बघू आणि मग छप्पन बा दुकानला जाऊ. खाऊ गल्लीची सुरुवात केली मालपुआने, रबडी मालपुआ. त्यानंतर घेतला आम्ही जामून शॉट्स. पप्पा त्यांना भूक लागली होती, त्यांनी घेतले छोले कुलचे आणि पावभाजी आणि बऱ्याच गोष्टी. तोपर्यंत आम्ही असं ठरवलं की चायनीजपासून सुरुवात करू पुढची. मग आम्ही घेतला व्हेज मंचुरियन आणि व्हेज लॉलीपॉप. छान होतं. ॲज अ कुक मी पण सांगू शकतो कसं झालेलं होतं, छानच झालेलं होतं. पण मेन म्हणजे पुढची गोष्ट बघा, नीट ऐका, फुल एंटरटेनमेंट आहे. खाऊ गल्लीची सुरुवात केली रबडी मालपुआने. छान होता, मस्त ट्राय. हा होता तर तो कोकण रसवाला फुल एंटरटेनमेंट होता ठिकाणी. नंतर यांना पाणीपुरीवर खायची होती, पाणीपुरी वगैरे खाल्ली. बाकीचे स्वीट्स काही खरेदी करायचे होत्या, स्वीट्स खरेदी केले. आणि मला खायची इच्छा होत होती दही भल्ल्या, मी ते सुरू करून दिलं. एक नंबर होता दहीवडा, खूप सुंदर होता. दही खूप क्रीमी होती आणि मसाल्यांचा जो प्रपोर्शन होता एकदम प्रॉपर होता. कोणताच कमी नव्हता, कोणताच जास्त नव्हता, एकदम परफेक्ट होता. मग थोडंसं पुढे गेल्यावरती आम्हाला हा स्टॉल दिसला ज्या ठिकाणी ते कुल्हड पिझ्झा बनवत होते. दिल्लीवाला नाही, तर हा इंदोरचा होता. तर खूप सुंदर कुल्हड पिझ्झा होता, चीजी. थोडंसं फक्त त्यामध्ये मला जो आपण म्हणतो ना की तो एक स्पायसीनेस आणि जो एक शार्पनेस होता ना, तो खूप जरा जास्त होता. त्यामुळे थोडं खाल्ला जात नव्हता प्रॉपरली, पण छान होतं. हे खाल्लं आणि आम्ही पोट भरलं. मग निघालो रिटर्न रूमवरती. ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी इंदोरवरून आपण 2-2.5 तासाच्या एकच आवडलं नाही मला, असे मूर्खासारखे मन वाजवता म्हणजे झालं दुसऱ्या डॉक्टरना भंडारा गेल्याशिवाय लोकांना होत नाही, इतकं वेळ मन वाजवतात. आता इथं ओंकारेश्वरला पोहोचलो आहे. 2-2.5-3 तासाचा रूट राहतो कारने. कार लावली पार्किंगला, वॉक करत जावं लागतं मंदिरापर्यंत. आता मंदिराच्या आसपास आलेलो, समोर काहीतरी पुरातन मंदिरं वगैरे दिसत आहे. सो लेट्स सी.
सो आपली फायनली ट्रिप पूर्ण झाली आणि ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही खाली आलो. फक्त चहा वगैरे घेतला, बाकी काही केलं नाही जास्त. कारण की पाय इतके जाम झालेले, म्हणजे विचार करा तुम्ही 3 ते 3.5 तास कंटिन्यू लाईनमध्ये उभं राहणं मजाक नाही आहे. असे पाय तुटत आहे आता. सो आता झालं आहे सगळे नाश्ता वगैरे झाले, मम्मीचं वॉशरूमला गेले, तेवढून आता निघायचंच. सो ही होती आमची पूर्ण या वेळेसची ट्रिप. अजून पुढे काही 1-2 ब्लॉग निघतील आता, तर थोडंसं रेग्युलर व्हायचा प्रयत्न करेन. पण थोडंसं कॉलेजमुळे ते नाही होत पॉसिबल पूर्ण रेग्युलर होणं, बट लेट्स सी काय होतं ते. सो बाय बाय. जय भोलेनाथ, जय शिवा.